किती आंदोलन केलं आम्ही आतापर्यंत? सन्माननीय आमदार संभाजीनगरला मोर्चा केला जेव्हा एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री होते, त्यांनी सुद्धा आम्हाला शब्द दिला होता. 9 ऑगस्ट 2024 ला वाडा आंदोलन झालं, 7 जानेवारी 2025 ला कर्जमाफी करिता रंगपंचमी रस्ते रंगून आंदोलन केलं, 14 मार्च 2025 ला रायगड येथे 3 दिवस उपाशी बसलोय रायगडला, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी बैठक लावली. रायगडचं आंदोलन आमचं 21 मार्च 2025 मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक झाली 7 एप्रिल 2025 ला. आमदाराच्या घरासमोर तेव्हा आंदोलन केलं 11 एप्रिल 2025 ला. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेच्या घरासमोर मी गेलो होतो, त्यांना आम्ही आणून ठेवलं ते माणिकराव कोकाटेंना, कृषी मंत्र्याला. हे सारे सगळे झोपले होते तेव्हा ते आंदोलन केलं 17 एप्रिल 2025 ला. रक्तदान करून नागपूरला मुख्यमंत्र्यांच्या समोर घरासमोर आंदोलन केलं, ते केलं 14 मे 2025 ला. गुरुगोविंद मोदीला 8 दिवस आम्ही आंदोलन केलं, ते 8 जून अन्नत्याग आंदोलन 2025 ला. 8 दिवस उपाशी राहिलो, पाण्यावर राहिलो, काही वाटत नाही तुम्हाला? उठलं का मॅनेज झाला, पैसे घेतले, चॉकलेट दिलं, फसवलं. मी स्वतः फोन केला, तुम्हाला कोण काढवलं रे सालेवा? मी त्यांना सांगितलं की आंदोलन बनवायचंय, आम्ही जिथं फसलो ना तिथून तुम्ही आंदोलन सुरू करा. आणि आमची अशी इच्छा आहे की तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये या. काय जातंय? आणि माझ्या एका मर्द पाहिजे असतं, ना मर्दाची अवलाद आंदोलन करू शकत नाही. सन्माननीय आमदार, नंतर आम्ही पाहतोय चंद्रकांत बावनकुळेंना बैठक घेतली, भरतसेठ गोगावलेंचा प्रस्ताव तयार झाला पेरणी ते कापणीपर्यंतचा, त्याला कॅबिनेट आता मंजुरापर्यंत समोर जाईल. दुसरा चंद्रकांत बावनकुळेंना पुन्हा एक बैठक घेतली, सातबारा पुरापुरा यात्रा काढला, ते पैदल फिरलो आणि महाएल्गार मोर्चा 27 ऑक्टोबरला केला. आणि आमची अशी इच्छा आहे की तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये यावं. दुसऱ्या आंदोलन आणि माझ्या एका कॉलवर आंदोलन वेळेवर केलं. त्या ठिकाणी पत्रकार आहे मुंबईचा, त्याला भेटणार आम्ही. 2 दिवसात आंदोलन केलं, तिसऱ्या दिवसात बैठक लावली. अरे हराम, हे माझ्या एका फोन कॉलवर गुवाहाटीला गेल्यामुळे आमचं आयुष्य जर बर्बाद होत असेल, त्यांना मी स्वतः फोन आरोप करताय. कोणाची जिंदगी तुम्ही डावावर लावता? सांगितलं की आम्हाला आयुष्य डावावर लावताय, छापला तुम्ही सोबत हव्या. न्यूज करायला काही वेळ लागत नाही, पण कोणाचं आयुष्य जर पणाला लागत असेल तर कोण सोडणार आहे? आणि माझ्या एका कोण सोडणार आहे कोणाला? त्या ठिकाणी एवढं सोपं नाहीये. अशा पद्धतीनं जर तुम्ही उधळपट्टी करत असाल आमची, तर आम्ही सोडणार नाही. आणि मग आम्हाला परीक्षा द्यायची वेळ आली, हेच खरं चुकीचं आहे. आम्ही पाहतोय का या सगळ्या याच्यामध्ये कोणाला वाटतं ना आता आम्ही फसलो, मी त्यांना सांगितलं की आम्हाला सरकार बनवायचंय. जे म्हणते ना आमच्यावर आरोप करताय ना, आंदोलनासाठी आता मुद्दे आहे. अजूनही सोयाबीन कापूस मक्याची खरेदी झाली नाही सुरू. त्या ठिकाणी गुवाहाटीला मुख्यमंत्र्यांना आमच्या बैठकीत आश्वासन दिलं, काय सुरू झाली नाही. आणि ज्यांना विकली त्याला हमी भाव भेटत नाही, त्याच्यासाठी आंदोलन करा ना बाबा. तुम्ही गुवाहाटी कॉमेंट्स करणार आणि गावागावात उपोषणाला बसा. उद्या एकदा